हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? तुम्ही म्हणत असाल, की ही इथे कुठे आली आहे? तर मी आली आहे माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लोणावळ्याच्या मेप्रो गार्डनमध्ये. खरं तर शूट असणार होतं, पण त्याचं जरा तळ्यात मळ्यात असल्यामुळे मी म्हटलं, की चला बर्थडे सेलिब्रेट करूयात. आणि मला माझ्या ताईचाही फोन आला, की "तू काय करतेयस? तर आपण बर्थडे सेलिब्रेट एकत्र करूयात." म्हटलं, "ओके." त्यांनाही सुट्टी होती, त्यांची एक ट्रिप झाली असती आणि आमचंही भेटणं झालं असतं. त्यामुळे मग आम्ही भेटण्याचा प्लॅन केला लोणावळ्याच्या मेप्रो गार्डनमध्ये. तर ही माझी आहे मावशीची मुलगी, म्हणजे माझी मावस बहीण वृषालीताई. ही तिची मुलगी अथिरा. आणि तिला ते स्ट्रॉबेरी खायचं पण होतं, पण ते आंबटही लागत होतं. सो तिची मजा चालली होती खऱ्या अर्थाने. आणि मलाही तिच्याबरोबर एन्जॉय करता येत होतं. आणि हे आहेत जियाजी. अ, आणि हा आहे रुद्र. सो आम्ही तिथे बसल्यानंतर खूप सारं काही खायला मागवलं आणि मग माझा बर्थडे सेलिब्रेट करण्याची वेळ आली. आम्ही मस्तपैकी केक कटिंग केलं आणि भारी वाटलं मला. वेगळ्या पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट होत होता. दरवेळेस मी पुण्यात असते किंवा सेटवर असते, पण यावेळेस पुण्याला जाणं शक्य होत नव्हतं. कारण शूट अचानक लागलं असतं तर मला तिथून निघायचं होतं. मग फार लांब जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही हा प्लॅन लोणावळ्यात केला आणि मज्जा केली. आणि हे खाऊन वगैरे झाल्यानंतर तिथे हे खेळ होते खेळण्यासाठी. तर मी कधीच खेळले नाही आहे. मी फक्त दरवेळेस लांबून बघते. पण रुद्र आणि जयाजींनी असं ठरवलं की चला आपण एक खेळूयात. ऑलरेडी त्यांचं खेळून झालेलं होतं 2 वेळा. पण पुन्हा एकदा त्यांनी ट्राय करायला सुरुवात केली. आणि इथे अथिराची वेगळीच मजा चालली होती. तिला खूप मजा येत होती तिथे फिरायला. आणि तिला मी व्लॉग करते ते कॅमेऱ्यात यायचं पण होतं, पण ती थोडीशी लाजतही होती. ती खरं तर खूप छान व्लॉग करते, पण ती आज जरा लाजत होती. पण मला मज्जा आली तिच्यासोबत. आणि आता इथे त्यांचे तिकीट्स आय थिंक काढून झाले आहेत. आता त्या दोघांचा चान्स येईल, रुद्रचा आणि जयाजींचा. येस, आता त्यांची टर्न्स आहे. आणि इथं ते तुम्हाला 10 चान्स देतात आणि त्या चान्समध्ये जर तुमचा एक जरी गेला तरी तुम्हाला तिथे एक टॉय मिळणार. आणि समजा 10च्या 10 चान्स नीट झाले तर तुम्हाला 10 टॉईज मिळणार. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला कुठलाच टॉईज मिळालं नाही. पण ठीक आहे, गंमत आली, मजा आली. कॅरेक्टर आठवतं तुम्हाला? रेशमाची बहीण. मी अजून रिवॉच करते. दॅट इज माय गो टू सीरियल. म्हणजे तेव्हा मला असं काय झालं की नाही आता रेसिपी एपिसोड आणि रोज मामाकडे तुझी होती ना लावली. आता काय नंतर आमचं खेळून झाल्यावर, फॅन्सशी बोलून झाल्यावर तिथे आम्ही शॉपिंग करायला गेलो. खूप मोठं शॉपिंग मार्केट होतं तिथे. मेप्रोच्या सगळ्या पद्धतीतले जॅम, कुकीज, सरबत, खूप काय काय होतं. म्हणजे चॉकलेट्स होती आणि वेगवेगळ्या पद्धतीतली होती. पानाची चॉकलेट्स होती. आणि आम्ही ते बघत मस्तपैकी शॉपिंग केली.
थोडीशीच केली, जास्त नाही केली, कारण आता हे तसं म्हणायला गेलं तर हे सगळीकडेच अवेलेबल असतात प्रोडक्ट्स, पण तरीही तिथे गेलो आहे तर थोडंसं शॉपिंग केलं पाहिजे म्हणून आम्ही केलं आणि मजा केली आम्ही तिथे शॉपिंग करताना. तुला यातलं काय पाहिजे सांग, घे ना. हे घ्यायचं का आपण? हे काय आहे? चॉकलेट घ्या, चॉकलेट. ते कोणतं आहे? हे हे कुठलं आहे? हे काय आहे? हां, अंजीर. ओ चल 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 चल. ते प्यायचं आहे तुला अधीरा? ते पाहिजे? ते देतात बघ, चॉकलेट देत आहेत ते खायला. चल चल चल, ही आपण चॉकलेट घेऊयात. आम्हाला हां हे चॉकलेटवाला द्या ना. हे तर अधीरा इकडे. सावकाश. आणि त्या मार्केटमध्ये हा एक गेम होता. इथे त्या मुलीला असं वर बांधलेलं आहे आणि खाली खूप सारी चॉकलेट्स आहेत. सो तिला असं खाली सोडलंच होतं आणि तिला हवी तेवढी तिने चॉकलेट्स तिच्या हातात मावतील तेवढी तिने पकडायची आणि तिला वर उचललं जाणार आणि तिच्या हाताला जेवढी काही चॉकलेट्स येतील ती सगळी तिची, असं होतं ते. खरं तर मला पण ते खेळायचं होतं, पण एजनुसार तिथे ते अलाउड नव्हतं. नाही तर मी गेले असते तर मी सगळी चॉकलेट्स घेऊन आले असते. आणि असाही माझा बड्डे होता त्यामुळे चॉकलेट तो बनता आहे. पण आजचा बड्डे खरंच खूप वेगळा होता. दरवेळेस हॉटेलमध्ये जायचं, जेवायचं हे होतं. पण आज ताईसोबत, जियाजींसोबत, रुद्र आणि अथिरा ह्यांच्यासोबत एक वेगळा मी बड्डे सेलिब्रेट केला आणि तेही माझ्यासाठी आले खरं तर. त्यामुळे थँक्यू सो मच ताई, जयाजी, रुद्र आणि अथिरा स्पेशल. तुमच्यामुळे माझा बर्थडे खरंच खूप छान झाला. नेक्स्ट टाईम आपण सगळी फॅमिली खरं तर एकत्र प्लॅन करूयात आणि बर्थडे करूयात. अजून मजा येईल सगळेजण असल्यावर. पण तुम्हाला स्पेशली थँक्यू.